हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण सुरू करणार आहे आपलं एक्सरसाइज नंबर 17.2. तर ह्याच्या आधीचं आपण इंट्रोडक्शन आणि 17.1 घेतलेलं आहे. तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे, ते व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द पिरेमीटर ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हुज अल्टिट्यूड इज 10? तर एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचे काय असते? 3 साईड इक्वल असतात आणि त्याचे अँगल 60 डिग्री असतात. तर त्याचा अल्टिट्यूड काय आहे? अल्टिट्यूड आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे आपल्याला तिन्ही साईडची व्हॅल्यू पाहिजे. अल्टिट्यूड आपल्याला माहिती आहे. आपण ट्रायंगलला नाव देऊया ABCD. AD इज अ अल्टिट्यूड. जेव्हा अल्टिट्यूड असते ते परपेंडिक्युलर टू द बेस असते. हे तर ऑलरेडी ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. तर हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे हे 90 डिग्री झालं आणि हे काय झालं? हायपोटेनियस. AB काय झालं? तर इक्विलॅटरल ट्रायंगलचं अजून एक प्रॉपर्टी काय? त्याचे सगळे अँगल 60 डिग्री असतात. तर हे 60 डिग्री झालं, राईट. हे दोन्ही मिळून 60 डिग्री, तर हे 30 डिग्री. आता आपल्याला अजून एक प्रॉपर्टी माहिती आहे. 60 डिग्रीच्या अपोजिट साईडला जे साईड असते त्याचं प्रॉपर्टी काय आहे? द साईड ऑफ अपोजिट टू 60 डिग्री opposite to 60 degree is √3/2 times √3/2 times the hypotenuse. ओके. हे ऑलरेडी प्रॉपर्टी आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये पण बघितलेलं आहे. तर 60 डिग्रीचं अपोजिट साईड कुठलं आहे? AD, दॅट इज अल्टिट्यूड. AD इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनिस काय आहे? AB. तर ह्याच्यामुळे आपल्याला ABची व्हॅल्यू कळणार आहे. काय असणार आहे? 2 इकडे येणार आहे, 2AD. मग आपल्याला काय आता ADची व्हॅल्यू काय आहे? 10. 10 इंटू 2 इक्वल टू √3AB. तर आपल्या ABची व्हॅल्यू काय आलं? 20/√3. तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर तिन्ही साईड इक्वल असतात. आपल्याला एक साईड कळालं. काय कळालं? AB. AB इक्वल टू BC इक्वल टू AC. AB इक्वल टू BC इक्वल टू AC. 20/√3. आपल्याला काय काढायचं आहे? पेरिमीटर. क्वेश्चन काय आहे? पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. (20/√3) प्लस 20/√3 प्लस 20/√3. तर इथं बघा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं खाली काय येणार आहे? √3. 20 + 20 + 20 60. आता हे √3 आपल्याला नको आहे. डिनॉमिनेटरमध्ये √3 आपल्याला काढून टाकायचं आहे. तर आपण ह्या केसच्या क्वेश्चनला काय करतो? रॅशनलाइज करतो विथ √3. कारण आपल्याला √3 काढून टाकायचं आहे म्हणून. √3 मल्टिप्लाय बाय √3 इज वॉट? 3. 60 √3. 3 2 जा 3 0 जा. 20√3 इज द आन्सर. तर आपले ऑप्शन आहेत खाली. ऑप्शन 3 बघा आपलं राईट आन्सर आहे. फर्स्ट ऑप्शन काय आहे? 20 सेंटीमीटर. सेकंड ऑप्शन आहे 21 सेंटीमीटर. थर्ड ऑप्शन आहे 20√3 सेंटीमीटर. फोर्थ ऑप्शन आहे 21√3.
तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? 20√3. तर हे बघितलं आपलं आन्सर. इझी क्वेश्चन होतं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. द साइड्स कंटेनिंग द राईट अँगल ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर 12 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कम सर्कल ऑफ द ट्रायंगल. आता हे सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल म्हणजे सर्कम सर्कलच्या आत राईट ट्रायंगल आहे. तर त्याचं दोन्ही साईड्स दिलेलं आहे 12 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. तर ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? हायपोटेनियस काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम. मग हायपोटेनियस काढल्यावर हे काय असणार आहे? हायपोटेनियस इज नथिंग बट द डायमीटर ऑफ द सर्कल. हे बघा, कारण सेंटर पॉईंटमधून गेलेलं आहे. सर्कम सर्कल म्हणजे ते सेंटरमधून ट्रायंगल गेलेलं आहे. मग डायमीटर आलं की आपण विथ द हेल्प ऑफ डायमीटर आपण रेडियस काढू शकतो. तर इझी क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABC AC square is equal to AB square plus BC square. Pythagoras theorem. Pythagoras theorem according to AB काय आहे? 16 square plus BC काय आहे? 12 square. ओके. 16 स्क्वेअर काय असणार आहे? 144. 16चं काय आहे स्क्वेअर? 256. आपण ॲड करूया. 400 इज द आन्सर. देअरफॉर AC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 इज नथिंग बट 20. AC इज काय आहे? AC diameter radius of a circle is equal to diameter upon 2. diameter किती आहे? 20. 20 upon 2 is nothing but 10 सेंटीमीटर. तर कुठला आन्सर करेक्ट आहे? आपला ऑप्शन 2. खूप इझी क्वेश्चन होतं. फक्त इथं कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे ते ट्रायंगल सर्कलच्या आत असणार आहे आणि हायपोटेनियस काय आहे? त्याचं डायमीटर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं थर्ड क्वेश्चन काय आहे. इन ट्रायंगल PQR लेंथ PQ इक्वल टू 3x - 1, लेंथ QR इक्वल टू 15x and length PR इक्वल टू 15x + 1. देन फॉर विच व्हॅल्यू ऑफ x will be the triangle PQR be the right angle triangle. तर क्वेश्चन समजून घ्या. त्यांनी 3 साईडचे व्हॅल्यू दिलेलं आहे, PQ, QR आणि PRचं. तर इथं खाली ऑप्शनमध्ये त्यांनी एक्सची व्हॅल्यू दिलेलं आहे. तर कुठलं व्हॅल्यू फुलफिल होणार आहे? कुठलं व्हॅल्यू म्हणजे एक्सच्या जागी तुम्ही 2 ठेवला तर आन्सर काय येणार आहे? एक्सच्या जागी 6 ठेवला तर काय आन्सर येणार आहे? एक्सच्या जागी 4 ठेवला तर काय आन्सर येणार आहे? आणि कुठलं ट्रायंगल प्रॉपर होणार आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन चेक करूया आपण. x इक्वल टू 2, देन PQ इक्वल टू 3x - 1, 3 to the 6, 6 - 1, 5. QR इक्वल टू 15x, 15 into 3 that is 45. PR इक्वल टू 15x + 1, सॉरी 15 into 2 करायला पाहिजे आपण इथं. फिफ्टीन इंटू 2 बिकॉज x इक्वल टू 2 आहे. 5, 30 and 31 हे 3 आपल्याला ट्रिपलेट्स मिळाले. क्वेश्चन काय आहे नीट अजून एकदा वाचा. व्हॉट इज क्वेश्चन काय आहे?
राईट अँगल फॉर विच व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल. तर कुठलं होणार आहे? आपण हे ट्रिपलेट चेक करूया. ट्रिपलेट कसं चेक करायचं आहे? इन केस ऑफ ऑड नंबर आणि इन केस ऑफ इवन नंबर तसं चेक करू शकतो. डायरेक्ट इझिली सॉल्व्ह होते. नाहीतर आपल्याला ते 31चं स्क्वेअर मग 5चं स्क्वेअर ते करावं लागेल. आता इन केस ऑफ ऑड नंबर, ऑड नंबर काय आहे बघा, 5 आहे. म्हणून मी काय केलं आहे, m² + 1/2 m² - 1/2. तर काय आलं आन्सर? 5 पुट करूया. (25 + 1 26/2) 25 - 4 24/2 13 12. तर 5 सोबतचे ट्रिपलेट काय होणार आहेत? 5 12 आणि 13. सो हे पायथागोरस म्हणजे हे प्रॉपर राईट अँगल नाही आहे. सेकंड बघूया आपण. x = 6 पुट करूया. मी हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून एवढं डिटेलमध्ये करायला लागले. तुम्ही सॉल्व्ह करताना फास्ट ह्याच्यातच पुट करून बघू शकता म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. तर x = 6 आल्यावर काय होणार आहे बघा, 3x - 1 3 × 6 - 1 दॅट इज 18 - 1 17. देन QR काय आहे? 15x 15 × 6 90 राईट. 15x + 1 15 × 6 + 1 दॅट इज 91. तर हे परफेक्ट राईट अँगल ट्रायंगल आहे का? तर पुट करून बघूया आपण. 17² + 1/2 17² - 1/2. 17चं स्क्वेअर किती आहे? 17चं स्क्वेअर 343 343 + 1 344 343 - 1 342. तर बघा काय येणार आहे, 2 1 जा 2 7 जा 2 2 जा 2 1 जा 2 7 जा 2 1 जा. So this is also not right angle triangle. थर्ड ऑप्शन बघूया. x = 4 3x - 1 = 3 × 4 12 - 1 11. Next 15x 15 4 जा 60 15x + 1 that is 61. Yes, this is a proper triangle कारण 11 60 आणि 61 हे स्टँडर्ड ट्रिपलेट आहे. काही ट्रिपलेट्सही आहेत ते लगेच बघितले की जसं 3 4 5 एक ट्रिपलेट आहे. 6 8 10 हेही ट्रिपलेट आहे. तसंच 11 60 61 हेही एक ट्रिपलेट आहे. हे असेल तर ट्रायंगल राईट अँगल असते. हे थोडे ट्रिपलेट्स पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग क्रॉस चेक करायची गरज नाही आहे. तरी पण आपण करूया. 11 ऑड नंबर आहे म्हणून 11² + 1/2 11² - 1/2 121 + 1 122/2 121 - 1 120/2 that is 2 6 जा C. Therefore this is a right angle triangle. ओके. तर हे जे मी यूज केले 11 60 हे ट्रिक आहे. हे ट्रिक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल. पायथागोरसचे ट्रिपलेट्स कसे इझिली फाउंड करायचं ते मी शिकवलेलं आहे. ते ट्रिक शिकून घ्या. ते ट्रिकमुळं तुम्हाला इझिली ट्रिपलेट्स हुडकायला हेल्प होईल. तर आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन थर्ड.
पुढचं चेक करायची गरज नाही आहे. तर हे ट्रिक तुम्हाला माहिती असेल, तुमचं स्क्वेअर रूट परफेक्ट असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक दिसतील. त्याच्यामुळं तुमचं स्पीड वाढणार आहे आणि स्पीड वाढलं तर तुमचा टाईम सेव्ह होणार आहे. कारण तुम्हाला एक्झाममध्ये फक्त एका क्वेश्चनला 1 मिनिट मिळणार आहे. सो ते वैदिक मॅथ्सचे पण व्हिडिओ ह्याच्यासोबत बघत जावं, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढतं आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. फाइंड द लेंथ BC. तर ऑलरेडी डायग्राम दिलेला आहे. डायग्राममध्ये व्हॅल्यू दिलेला आहे AD इक्वल टू 30.5. AD काय आहे 30.5. खूप इझी क्वेश्चन आहे, कारण डायग्रामच एक्सप्लेन करते आपल्याला आणि हे 90 डिग्री आहे. तर अगेन इथं आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. तर आता बघा, हे दोन्ही इक्वल त्यांनी ऑलरेडी दाखवलेलं आहे. तर आता इथं आपण D बघितलो. जर AD 30.5 असेल तर DC पण 30.5 असणार आहे, कारण दोन्ही इक्वल आहेत. ते डायग्राममध्येच एक्सप्लेन केलेलं आहे. तर सोल्युशन कसं येणार आहे बघा. तर आपल्याला ACची व्हॅल्यू काढावं लागेल आधी. AC इक्वल टू AD प्लस DC. 30.5 प्लस 30.5 किती येणार आहे. 10, 1, 61 येणार आहे. 61.0 इज नथिंग बट 61. ओके, तर आपल्याला ACची व्हॅल्यू मिळाली. ABची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेला आहे. तर इथं राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण काय यूज करणार आहे, पायथागोरस थेरम यूज करून BCची व्हॅल्यू काढू शकतो. इन ट्रायंगल ABC काय बघा काय होणार आहे. AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. राईट. AC काय आहे ऑलरेडी 61 स्क्वेअर इक्वल टू AB काय आहे 11 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इक्वल टू 61चं स्क्वेअर 37. 61चं स्क्वेअर काढायचं ही इझी ट्रिक आहे. तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर स्क्वेअरचे आपले इझी ट्रिक आहेत वैदिक मॅथ्स हेल्प करून. ते तुम्ही व्हिडिओ बघा, तेही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल. तुम्हाला 61चं स्क्वेअर काढायचं इझी मेथड आहे. 61चं स्क्वेअर दॅट इज 36, 0, 1, 3, 1, 3, 6, 1 6, 6 2 12, 1 2 7 3, 3 7 2 1 minus 121, 3 6 0 0. किती फास्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो BC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 6 0 0 इज 60. सो काय आन्सर आलेला आहे आपला BC इक्वल टू 60. दिस इज द आन्सर. इझी होतं, कारण ऑलरेडी डायग्राम होतं, डायग्राममध्ये एक्सप्लेन केलेलंच होतं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 5th वन. इन दिस फिगर सेक AB पॅरलल टू सेक DC. M angle C is 90 degree. Then length AB is equal to 50 cm, CD equal to 55 cm, BC equal to 12 cm. Find the perimeter of this figure. ओके, तर हे काय आहे परपेंडिक्युलर आहे. DE is perpendicular to DC is perpendicular to BC. हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे हेही AP मी इथे कन्स्ट्रक्ट केले. construct AE perpendicular to DC. ओके, आपल्याला इझी व्हायला. तर पिरिमीटर म्हणजे पिरिमीटर काढायचे. मग आपल्याला हे 1 2 3 4 चारही साईड माहिती पाहिजे, मगच आपण पिरिमीटर काढू शकतो. तर हे 12 आहे म्हणून हे पण 12 असणार आहे. राईट, कारण अपोजिट साईड्स आर इक्वल. मग हे 55 आहे DC. तर 55मध्ये हे AB इक्वल टू EC. AB इक्वल टू EC पण किती होणार आहे 50. राईट. तर 55मधून जर 50 मायनस केलो तर राहते किती 5. तर DE इक्वल टू काय झालं आपलं 5. तर बघा आपल्याला दोन्ही साईड मिळालेला आहे. तर आपल्याला AD काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम.
कारण हे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालं आहे. इन ट्रायंगल AAD AD स्क्वेअर इक्वल टू AE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. ओके, तर आपल्याला ADचीच व्हॅल्यू काढायचं आहे. AE स्क्वेअर किती होणार आहे 12 स्क्वेअर प्लस ED किती 5 स्क्वेअर 144 प्लस 25 169. Therefore AD equal to square root of 169, that is 13. तर काय आलेलं आहे ADची व्हॅल्यू 13. तर आपल्याला मिळालं AD, AB, DC सगळ्याचे व्हॅल्यू आपल्याला मिळाले. तर आपण काय करूया आता पेरिमीटर काढूया. Perimeter of figure is equal to 50 plus 12 plus 55 plus 13. ॲड करूया आपण. 8 plus 2 10 1 carry 2 plus 5 7 plus 1 8 plus 5 13. तर आपला आन्सर काय आलेला आहे 130. तर बघितलं स्टुडंट्स आपण खूप इझी क्वेश्चन होतं. 12 मिळालं, हे 5 मिळालं, 13 दोघांचं स्क्वेअर आपण काय केलो ADची व्हॅल्यू काढलो 144, 12चं स्क्वेअर 144, 5चं स्क्वेअर 25, मग आन्सर 13 आलं. आपण ॲड केलो तर आपला आन्सर आलेला आहे 130, कारण आपल्याला पेरिमीटर काढायचं होतं. मग आपण 50 प्लस 12 प्लस 55 प्लस 13 केलो. तर आन्सर किती आलं आपलं 130. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होतं. फिगर तुम्ही व्यवस्थित बघितला तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन 6th वन. द हाईट ऑफ द इन्क्लाइंड प्लँक ऑफ द स्लाइड अँड द स्लाइडर अटॅच टू द गार्डन 8 meter. The length of the plank is 17 meter. That of the ladder is 10 meter. Find the distance between their edges on the ground. तर हे ग्राउंड आहे. आपल्याला ग्राउंडचं एजेस काढायचे आहेत, म्हणजे BC आणि CD BDची व्हॅल्यू काढायचं आहे. ग्राउंडचं एजेस इथून एक लॅडर आहे CD, मग इथून ते 10 मीटर आहे आणि इथं प्लँक किती आहे इथून 17 मीटर. तर इकडून म्हणजे ते स्लायडिंगवालं रोड आहे आणि इकडून सीडी आहेत. तर ते डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. खाली बेसला किती एजेस आहे, म्हणजे इथून हे लॅडरपासून हे प्लँकपर्यंतचं डिस्टन्स किती आपल्याला मेजर करायचं आहे. तर ऑलरेडी हे राईट अँगलमध्ये फॉर्म झालेलं आहे AC परपॅन्डिक्युलर टू BD. सो दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. मग हे राईट अँगल आहे म्हणून हे पण राईट अँगल आहे. मग ह्याच्यानुसार आपण विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम BC आणि CDची व्हॅल्यू काढायचं आणि त्याला ॲड करायचं. इझी क्वेश्चन आहे. ऑलरेडी सगळं रेडीमेड दिलेलं आहे. तर आधी आपण हे ट्रायंगल घेऊया, मग हे ट्रायंगल घेऊया. सोल्युशन इन ट्रायंगल ABC काय येणार आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर आहे 10 स्क्वेअर, BCची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे, प्लस AC आहे 8 स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 64. तर आन्सर किती येणार आहे 36. देअरफॉर BC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6 मीटर. राईट. तर आन्सर आलेला आहे 6 मीटर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, आपण आता ACDची व्हॅल्यू काढूया. पुढचं बघूया. इन ट्रायंगल ACD with the help of Pythagoras theorem AD square is equal to
AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आपल्याला CD स्क्वेअरची व्हॅल्यू काढायचं आहे. AD आपल्याकडं आहे 17 स्क्वेअर, AC आहे 8 स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. देअरफॉर CD स्क्वेअर इक्वल टू 17चं स्क्वेअर काय येणार आहे 17 स्क्वेअर 340 17 289 मायनस 64. तर आन्सर बघूया काय येत आहे 522. तर CD स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 225. देअरफॉर CD इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 225 इज नथिंग बट 15. तर आपल्याला मिळालं ह्याचं 15 मीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे एजेस काढायचे आहे जे ग्राउंडवर आहे ते एजेस काढायला आपल्याला BD इक्वल टू BC प्लस CD that is 6 प्लस 15 21 मीटर. हेही क्वेश्चन खूप सिम्पल होतं. ऑलरेडी सगळं दिलेलं होतं, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट होतं. तर आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे फर्स्ट ऑप्शन इज अ राईट आन्सर. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द पिरिमीटर ऑफ द स्क्वेअर ABCD इन द एडजॉइनिंग फिगर. तर इथं फिगर ऑलरेडी दिलेला आहे. खूप सिम्पल क्वेश्चन आहे. ऑलरेडी इथं राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे. राईट अँगल ट्रँगलनी आपण ECची व्हॅल्यू काढू शकतो. EC काढल्यावर आपल्याला DCची व्हॅल्यू मिळते. DC मिळालं की आपण स्क्वेअरचे सगळे साईड इक्वल असतात. मग एक साईड मिळालं की आपण पेरिमीटर काढू शकतो. तर खूप सिम्पल क्वेश्चन आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत 32 सेंटीमीटर, सेकंड वन आहे 64 सेंटीमीटर, थर्ड वन आहे 40 सेंटीमीटर, फोर्थ वन आहे 80 सेंटीमीटर. ओके, लेट्स सॉल्व. इझी क्वेश्चन आहे खूप. इन ट्रायंगल कुठलं ट्रायंगल घ्यायचं FEC बाय पायथागोरस थेरम FC स्क्वेअर इक्वल टू FE स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. ओके, FC ऑलरेडी माहिती आहे आपल्याला 10 स्क्वेअर, FE किती आहे 6 स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर. देअरफॉर EC स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 64 that is EC equal to square root of 36, EC equal to 6. तर हे 6 झालं 2 plus 6. therefore DC equal to D plus EC that is 2 plus 6 equal to 8. राईट, 8 आलं तर आपले सगळे काय असतात इक्वल असतात. चारी साईड इक्वल असतात. 10 आणि 6, 10चं स्क्वेअर 100, 6चं स्क्वेअर 36. सॉरी इथं लिटिल बेस्ट मिस्टेक झालेला आहे. 6चं स्क्वेअर 36. सो हिअर 64 अँड हिअर 8. 2 plus 8 that is 10. सो लिटिल बिट सिटी मिस्टेक झालं होतं. मी चुकून 6चं स्क्वेअर 36 लिहायच्या ऐवजी 64 लिहिले होते. तर 36 आहे. तर आन्सर आलेला आहे आपलं 10. DC इक्वल टू 10. देअरफॉर स्क्वेअर आहे म्हणून DC इक्वल टू CB इक्वल टू AB इक्वल टू AD इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता काय काढायचं आपल्याला पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साईड. साईड आपला आलेला आहे 10. सो 40 सेंटीमीटर इज द आन्सर.
तर सोडवताना गडबड होऊ शकते आहे, थोडंसं पण सिली मिस्टेक नाही चालत. व्यवस्थित सॉल्व करा गडबड न करता, तर तुमचा आन्सर बरोबर येणार. तर आपला ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? थर्ड ऑप्शन आहे करेक्ट आन्सर. खूप इझी क्वेश्चन्स आहेत. पायथागोरस थेरमवर क्वेश्चन्स तुम्हाला खूप सिम्पल येणार आहेत, बट त्यासाठी थोडं गडबड न करता आणि कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं इथं वाढायला पाहिजे, मग इझिली तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. फिगर ऑलरेडी दिलेला आहे, फिगरचे व्हॅल्यू पण दिलेलं आहेत. हे दोन्ही 90 डिग्री आहे तेही दिलेलं आहे. लेंथ ए बी इक्वल टू 10, लेंथ बी सी इक्वल टू 15, लेंथ ए डी इक्वल टू 17. B and angle B and angle C and angle AMD are 90 degree. So the find DC. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, ऑलरेडी सगळं आपल्याला माहिती आहे. आता बघा, हे अपोजिट साईड्स आर इक्वल, रेक्टँग्युलर आहे. तर हे 10 आहे म्हणून हेही 10 असणार आहे, हे 15 आहे म्हणून हेही 15 असणार आहे. आता आपल्याला DMची व्हॅल्यू काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम. DMची व्हॅल्यू काढल्यावर आपल्याला DCची व्हॅल्यू काढायला इझी होणार आहे, कारण DM प्लस CM. खूप सिम्पल क्वेश्चन आहे. तर स्टार्ट करूया. इन ट्रायंगल AMD AD स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. ओके, तर AD स्क्वेअर 17चा स्क्वेअर इक्वल टू AM आहे 15 स्क्वेअर प्लस DM स्क्वेअर. आपल्याला DMचीच व्हॅल्यू काढायची आहे. सो DM स्क्वेअर इक्वल टू 17चं स्क्वेअर 289 मायनस 15चं स्क्वेअर काय आहे 225. देन काय राहणार आहे आन्सर? 9 मायनस 5 4, 8 मायनस 2 6 0. देअरफॉर DM इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 64 इज 8. तर ह्याची व्हॅल्यू आलेली आहे 8. तर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड DC. देअरफॉर DC इक्वल टू DM प्लस EC. 8 प्लस 10 दॅट इज 18. सिम्पल क्वेश्चन होतं. ऑप्शन 1 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर बघितलं स्टुडंट्स, 17.2 आपलं कंप्लीट झालेलं आहे. खूप सिम्पल क्वेश्चन होते. फक्त ह्यात इम्पॉर्टंट आहे पायथागोरस थेरमचं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि अजून एक थिंग, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं 1 to 20 स्क्वेअर नंबर लर्न असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस 17 मल्टिप्लाय बाय 17 15 मल्टिप्लाय बाय 15 करत बसला तर तुमचं टाईम कन्झ्युम होणार आहे. तर त्यासाठीच आपले वेदिक मॅथ्सचे व्हिडिओज आहेत, इझी ट्रिक्स आहेत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक दिसतील, ते व्यवस्थित ते बघून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्ही फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपले जेही नवीन अपडेट्स येतील तुम्हाला लवकरात लवकर कळतील. आणि टेलिग्राम ॲप आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथं रोज तुम्हाला एक नवीन MCQ मिळते, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होते. तर लवकर जॉईन व्हा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.